नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये। आज हे बातमीपत्र नसून एक विशेष वृत्त आहे। हे विशेष वृत्त आहे रेशनिंगच्या काळ्या बाजाराचं आणि हा काळा बाजार उघड केलाय आपल्या आवाजने। आपल्या आवाजला या काळ्या बाजाराबद्दल फोन आला आणि तात्काळ आपल्या आवाजची टीम घटनास्थळी दाखल झाली। या घटनाक्रमामध्ये आम्ही आपल्याला सविस्तर माहिती देतो आहोत की हा संपूर्ण प्रकार घडला आहे आज या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला। हा प्रकार जो घडला आहे हा प्रकार खानापूर येथील एका गोडाऊनमध्ये हा रेशनिंगचा संपूर्ण माल खाली करत असताना त्या ठिकाणी आपल्या आवाजने हे संपूर्ण शूट केलेलं आहे। आणि ज्यावेळी आपल्या आवाजचा कॅमेरा या ठिकाणच्या हमालांनी पाहिला त्यावेळी संपूर्ण हमाल सैरावैरा पळत होते। मॅडम नमस्कार, आपला आजचा मुख्य संपादक अतुल परदेशी बोलतोय। इथं गाडी रेशनिंगची पकडली आहे, आपल्या आवाजची संपूर्ण टीम आम्ही आहोत। हा इथं आपला खानापूर रोड शिवनेरी कॉलेजच्या शेजारी। कितने बजे आई गाड़ी यहाँ पे और कौन था साथ में? ड्राइवर है रमाल है और बाकी भाई किसका माल है? कोई भाई किसने वजह था गाड़ी? सलीम की। ये सलीम की गाड़ी है, ये माल किसका है? मालो भर के देते हैं हमारा, हम क्या मालूम। कहाँ से भर के दिया गाड़ी? ये गोडाउन से। कौन से आपने? तहसील की? वहाँ से गाड़ी भर के दी और यहाँ लाने के लिए किसने बोला कि यहाँ खाली करना है? सलीम ने। हाँ। यानंतर आपल्या आवाजने या ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनचे PI कैलास घोडके यांना फोनवरतून या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली। त्याचबरोबर तहसीलदार आशा होळकर यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली। यानंतर दोन्ही प्रशासन त्या ठिकाणी तात्काळ हजर झाले आणि यानंतर या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करण्यात आला। या काळ्या बाजाराची संपूर्ण चौकशी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले आशा होळकर यांनी। कॅमेरा माझ्यावर त्याच्यासमोर बोलताना बैक साइडला सर कसलं आहे तेल आहे की काय? नाही हे रिकामे डबे आहेत बॅक साइड हा येऊ रे मला काय आहे? फॉर्म केलं की माल है।
कसं चालतं हे आपल्याकडे कन्फर्म या ठिकाणी असल्या कारणाने आपण तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं. नाही आता मालक ते बोलत राहते तिथे तिघं जण त्यांचे हमाल आहेत त्यांना ताब्यात घ्या. नाही, गाडी माल सरकारी आहे, रेशनिंगचा माल आहे. लेबल आहे ना त्याच्या आतमध्ये बघा किती माल आहे अजून. ही सगळ्यात मोठी कारवाई पुढून आम्ही कायम चांगल्या कामात राहू. आमचे हात कधी बी करप्ट होणार नाही. आम्ही कधी कोणाच्या एक रुपयासाठी लालच पत्करणार नाही. सर्वसामान्य माणसाने जाणार हे वाचवलं ना. हे सर्वसामान्यांच्या तोंडातलं काढून ही लोक याचा मोठ्या प्रमाणात ब्लॅक करतात आणि ही गोष्ट आपल्यावर तुमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. याच्यामध्ये आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्यांचा रुपये सुद्धा नको आणि आमच्या हाताने ओले करून घेणार नाही. जे असेल ते आमचं सरळ काम जनतेसाठी असणार आहे. म्हणत ना आपला आवाज जनतेसाठी निश्चित आहे. निश्चित. तहसीलदार मॅडमला बोलवलंय, मॅडम 10 मिनिटं तिथं पोहोचतील. आपणही वेळात लवकर आला. हे बघा, हे सगळं भारतीय खाद्य निगम पुढे ड्रायव्हर पुढे ते तिघं तिथं उभे आहेत बाहेर. त्यांना तुम्ही ताब्यात घेऊन द्यायचे. ते बोला तिघं आम्हाला येत नाही, त्यांना ताब्यात तुमची तीन लोक घ्या. आम्हाला ड्रायव्हर असेल ना गाडी. आम्हाला नाही कळत. इकडे माता कट्ट्याचं ते बारीक येतं ना बरोबर. थांबा पण झूम करीचा पटापटा घेतला ना, चल. ती गाडी आली तिकडे. आणि मला वाटतं बहुतांशी पुणे ग्रामीण मध्ये सगळ्यात मोठी रेड असेल जी आपल्या आवाजनी जनतेसमोर आणलेली आहे. चांगली काय होतं साहेब, याच्यामध्ये आता हा गाडीचा मालक ते आम्हाला लोक निष्कारण ही लोक भरडले जातात आणि मोठे मासे बाजूला राहतात. बाजूला राहतात. बरोबर. मोठे मासे जर बाजूला झाले तर हे योग्य होणार नाही. नाही तुम्ही त्याच्या मुळाशीच गेले पाहिजे. 100%. याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. हा मॅडम आले का आपण? हा कॉलेजची भिंत कॉलेजजवळ या संपली मग, ना, बोलवतो आम्ही. शेवट बॅक साईडला कॉलेजजवळ आले तर आपण माणूस पाठवू. कॉलेजची भिंत संपल्यानंतर गोडाऊन आहे माझ्या राईट साईड. गाडी येईल. थांबा मग हात करा आम्हाला जसं केलं तिथं थांब. तहसीलदार मॅडमची गाडी त्यांना इकडे घेऊन ये. यानंतर या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी महसूलचे काही कर्मचारी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सविस्तर हा संपूर्ण या ठिकाणी पंचनामा केला आहे. या पंचनाम्यामध्ये तब्बल 14 टन गहू आणि तांदूळ हा त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये आढळून आला. तर या गोडाऊनमध्ये तब्बल 5000 कट्टे जे रिकामे होते ते देखील आढळून आले. हे संपूर्ण या ठिकाणी या कट्ट्यांमधला जो काही गहू आणि तांदूळ होता हा एका वेगळ्या त्या ठिकाणच्या कट्ट्यामध्ये पॅकिंग करायचं कामही त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. जे कट्टे त्या ठिकाणी भरून ठेवलेले होते. जे गोडाऊन या ठिकाणी आहे ते गोडाऊन आहे मनोज कर्डिले यांचं. हे गोडाऊन भाड्याने घेतले असल्याचे जरी प्रथमदर्शनी समोर येत असले तरी यामध्ये अजून कोणी मोठे मासे समोर येण्याची निश्चितच शक्यता आहे. गाडी रेस्टिंगची आपल्या त्या ठिकाणी गोडाऊनमधून भरून आता निघालेली एक अर्धा तास झाली. तुम्हाला सगळ्या त्याचे डिटेल्स मिळतील आणि त्याच्यावरती शिक्के आपले यायचे. त्यामुळे कोणालाही पाठीशी न घालता तुम्ही तुमची कारवाई करा अशी आमची माफक अपेक्षा आहे. काय होतं हमाल वगैरे हां की या ठिकाणी गोरगरीब लोक पकडले जातात आणि मोठे मासे बाजूला राहतात. काय वास्तव समोर आलं पाहिजे. खूप मोठी पुणे जिल्ह्याची बहुतेक मोठी कारवाई असावी. आतमध्ये गोडाऊनही भरलेले आहे. इथं आणून असे वेगवेगळ्या पद्धतीने पॅकिंग करून मग ते इथून पास करतात. असा सगळा प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला खाली झालेल्या या ठिकाणी हे दिसत आहे सगळं आणि त्याच्यामध्ये तिथं भरले गेलेले आहे. म्हणजे जेवढा माल आहे सगळं त्याचाच आहे.
हे गोरगरीब लोकांचं आहे मॅडम. म्हणजे एकीकडे जनता उपाशी मरते. जर मराठवाड्याची जर आपण परिस्थिती पाहिली तर दुष्काळामुळे लोकांना खायला अन्न धान्य नाही. लोक तिथं सगळं प्रपंच घेऊन इकडे येतात आपल्याकडे आणि या ठिकाणी सगळा असा गैरप्रकार हा चालतोय. ह्या गाडीचा नंबर हा खैरनारला परमिट वगैरे दिसत आहे तिथे. हां कोणी आज आपल्या इथून भरून खाली केलं बघा. त्याच्याकडे असतील सुपे सुपे परमिट दे ना बाबा. त्याशिवाय कशी तुम्हाला गोडाऊन मधून गाडी पाठवली असणार आम्ही. देऊन टाक आता काय आहे ते. त्याच्या ते सीट वरती ठेवलेले असते. तेच खाली तिथे कोपऱ्यात लेफ्टला राईटला ठेका. सलीमबाई देऊन टाका. तुमचा काही विषय नाहीये. हॅलो हॅलो अरे एम एक्स 43 36 43 36 20 कुणाची परमिट आहे ती? कुणाचा माल भरला या गाडीमध्ये? आरवीचा कुणाचा? गणेश महिला बचत गट. हा आणि जुन्नर कुणाचा? पुरवठ्याच त्यांना हा हॅलो एस एन कर्डिले जुन्नर. ठीक आहे. हे तुम्ही सगळं सील करा. सील करून पंचनामा आणि एफ आर द्या. सील करून तुमच्याकडे राहू द्या. मग आपण सेक्शन 6 प्रमाणे कलेक्टरची ऑर्डर घेऊन तुमच्याकडे ते कोर्ट ऑर्डर जे होईल म्हणजे. पण हे सगळं ताब्यात घेऊन तुमची खात्री झाली की माल रेस्टिंगचाच आहे. तुमच्याच गोडाऊन मधून निघालेला आहे. सगळा किती माल आहे काय ते काउंट करून त्याचं तांदूळ गहू कॅटेगरी वेगळे करून ते तिथे बघतो. सगळं पंचनामा आणि फिर्याद प्रमाणे दाखल करून इसेन्शियल कम्युनिटीज प्रमाणे ते परमिट ताब्यात घ्या. गाडीत किती आहे त्याचा पंचनामा करा. आतला पंचनामा करा. आपली पोती आहेत आपल्या शिक्क्याची किती आहेत आतली पण ती आणि पलटी यांनी मारलेला किती आहे त्याचा पंचनामा. मॅडम आता हे आपण इथं सील करणार आहोत की तिथून शिफ्ट करून आपल्या गोडाऊनला घेणार? नेमकं काय नाही आता आधी पंचनामा करणार. हे आहे इथे ठेवणार. किती काउंट? इथे सील करणार इथे आणि ते मॅडम गाडीची ते आपल्या तिथे. हा गाडी आपल्या इथे नेऊन लावून टाका. तो आहे ना ड्रायव्हर. हे इथं सील करा. ह्याला सील ठोकून टाका. इथं काय ऑर्डर देईल त्याच्यावरती. आणि ते तिथून जे इश्यू केलेलं आहे ना त्याला तू येतो परमिट टीपी पास त्याचा तू घेऊन येते. आणि इथं ही आहेत ही आपलीच आहेत. हे सगळे ते बारदाना तो आपला दिसतो. तो सील करून ठेव. मोजून सील मोजून सील करून ठेवा. मला तर वाटतं मॅडम आमचं- याच्यात एक रिक्वेस्ट अशी आहे की पंचायत सरकारी घ्यावी. पण आपल्या डिपार्टमेंटचं न घेता एक सब रजिस्ट्रार आणि फॉरेस्टशी जर बोलवले तर थोडं योग्य राहील. पंचनाम्याला आपल्याकडे काही प्रॉब्लेम नसतो. शेजारच्या दोघांनी केला तरी तो म्हणजे व्हॅलिड म्हणजे आपले व्हॅलिड. रेव्हन्यूचे असले ते चालते काही अडचण नाही आपले नाही. आम्ही सोडून बाहेर त्रयस्थ पंच. पब्लिक बी चालतात काही याच्यात हे नाही. एक पब्लिक एक सरकारी घ्यावं. नाही सरकारी आपण ह्या पंचनाम्यात नाही घेत. ईसीटी मध्ये हा आम्ही सेशन कमिटीला घेतो. आम्ही शासकीय कर्मचारी नाही. नाही. त्रयस्थ पाहिजे बाहेरचा. आपला कर्मचारी कधी फुटू शकतो. याच्यात तर सर्क्युलर प्रमाणे आता सरकारी घ्यायला सुरुवात झाली त्याच्यामुळं एक सरकारी घ्यावं आणि एक खाजगी घ्यावं. असं खाजगी हॉस्टेल झालं तर सरकारी फुटत नाही. याचे एक आपण आहेत का तुम्ही गोडाऊन मध्ये लावा असं साईडला तुमच्या. हा गोडाऊन मध्ये जाणार. नाही हा बी नाही हा इथे सील करणार. हॅलो बरं त्यामुळे हा पंचनामा झाला. आपण आम्हाला आले ना ऐक ना याची आई कट्टे लावून घेऊ बरोबर ना. लावून घेऊन मग मस्त येते ना आपल्या व्यवस्था. बरंच आहे तिकडचं आहे इकडचं आहे. 4 आम्हाला तुमच्या मोबाईलवर माझ्या याच्यावर सारे तुम्हाला सांगितलं लक्ष तुमचं वेधवलं.
डिस्टर्ब नाही करू शूटिंगमध्ये निर्लज्ज लोक असतात सगळे ओके मोकळी वादन बांधून कुठं वेगळे रस्ते आहेत आणि तिकडे पण तसंच आहे. त्याच्या खाली गोणे आहेत का नाही ते पाहायला लागत. त्याच्यासाठी ही पहिली बाळदान मोकळी बाळदान एका साईडला लावायची आणि त्याच्या खाली ही आता ही कशी मोकळी होती याची ही वेगळी काढायची. त्याच्यात गहू वेगळा आहे का तांदूळ वेगळा आहे ते पण कॅटेगरी काढायची. आता कसं करताय बघ. पहिला मोकळा बाळदाना बाहेर बाजूला घेतो थोडं जास्त आणि ती परत आपल्याला परत आता आपण रचली नाही ती परत मोजता आली पाहिजे आपल्याला. हा थप्पी लाव कशी आपल्याला मोजता आली पाहिजे परत. अशी मालूम आहे आपलं बरोबर लक्ष देईल लक्षात येईल किती किती असे गाठी ओळखू आपल्याला परत मोजता आली पाहिजे. तोंड मोकळ्या फुलच म्हणतो ना काय म्हणतात. नाही नाही आहेत आढळून आले नाही आहेत. काय असे एकूण तांदळाचे एकूण गव्हाचे टोटल. बोर पुढे गेला रे पाणी आणतो आता त्याच्यात किती आहे ट्रक मध्ये किती आहे 15 गहूचे ना सगळं. त्याच्यात तांदूळ पण असेल गहू पण असेल दोन्ही पण गहू किती तांदूळ ते कसं सांगतो आता पोहोचायला त्यांनी आडवी तोडली ना आडवी तोडली मोजताना कशी नाही नाही आपल्याला आता ते दोन्ही मिक्स असेल ना तर मिक्स पण तांदळाचे किती आणि गव्हाचे किती आपल्याला सांगता येईल. सांगायला पाहिजे काढता आले पाहिजे. बघा बरोबर सर बघा जमतंय का बघा बरं. दोघं जण जमत जमतंय. हा सुनील बाग काढ तसेच वरील ट्रक मध्ये वरील ट्रक मध्ये बंदिस्त गोडाऊनच्या बाहेर बंदिस्त गोडाऊनच्या बाहेर ट्रक मध्ये असते गोडाऊनच्या बाहेर उभ्या ट्रक मध्ये असते हे
अगोदर गोडाऊनमध्ये असलेले आहे. आता तो खुली पोती किती गट्टे त्यांनी बोलले दोघे गोडे चढलेत का? रिकामा बारदाना रिकामा बारदाना अंदाजे त्याच्यात 2 भाग, एक पांढरं प्लास्टिक आणि एक प्लास्टिक आणि एक बारदान. असे 2 कॅटेगरी. अंदाजे बारदान सुतळी बारदान. हा रेस्टिंगचा काळा बाजार उघड केला आहे आपल्या आवाजने. आणि यानंतर जे काही या ठिकाणी पंचनामा करण्यात आला, या पंचनाम्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी हा पंचनामा केला आहे त्यांचं म्हणणं जाणून घेतलं आहे आपल्या आवाजच्या कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी. पाहूया काय म्हणाले या ठिकाणी हे अधिकारी, नेमकं यापुढची त्यांची कारवाई काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. बोरसाहेब, हे गोडाऊन कोणाचं आहे? गोडाऊनचं नाही मग सांगता येतं. हा माल कोणाचा आहे? नाही ते आता त्या साहेबांना माहिती आहे. नाही, मग आता तुम्ही शासनाचे कर्मचारी, हां, तुम्ही इकडे कसे आलात? ते सीलन ते घेऊन आलो ना. कसं, कोणी पाठवलं? सुपे साहेब म्हणले सीलन ते घेऊन ये. नाही, मग हा जो माल पकडला हा कोणाचा माल आहे? ते सलीम म्हणून गाडी आहे त्याची आहे. ती गाडी आपल्याकडे ॲग्रीमेंट का आहे का? ॲग्रीमेंट नाही, तो माल वाहतूक करत असतो माल वाहतूक कुठून करतो? गोडाऊनमधून. मग त्याला तहसील कचेरीने काय ठेका दिलाय? नाही, ते नाही सांगता, ते गोडाऊन किपरला माहिती. मग तुम्ही तिथं काय म्हणणार तहसील कचेरीमध्ये? मी कचेरीमध्ये आहे ना, आपला कॅन्डिडेट म्हणून आहे तिकडं. मग हा माल चोरीचा आहे, तहसील कचेरीचा आहे, जुन्नर तहसील कचेरीमधला आहे, काही तुम्हाला माहिती आहे? नाही, तसं कचेरी माल आहे ते काय गाडीमध्ये आहे ना, माल दिसतो ना हा तसं. सगळा माल आपलाच आहे, म्हणजे जुन्नर तहसील कचेरीमधलाच हा माल आहे, हा तुम्हाला मान्य आहे? हां, आहे ना, माल आहे. ठीक आहे साहेब. हा जो साठा पकडलेला आहे हा साठा कोणाचा आहे? नाही, हा साठा आता गव्हर्नमेंटच्या परमिट आणल्यामुळं हा साठा गव्हर्नमेंटचा आहे. नाही, जुन्नर तहसील कचेरीमधला हा साठा आहे. हो. मग हा साठा इकडे कसा आला असेल काय सांगता येईल? नाही सांगता येत. आपलं नाव काय? घोगरे. तुम्ही तहसील कचेरीमध्ये काय म्हणून काम पाहताय? पुरवठा निरीक्षक म्हणून काम करतो. मग एवढा मोठा माल या ठिकाणी आलेला आहे, काय याविषयी सांगाल? नाही, काही सांगता येणार नाही. जो ट्रक आहे तो ट्रक तहसील कचेरीमध्ये तुमच्याकडे पुरवठा विभागामध्ये वाहतुकीसाठी आहे? हो आहे. त्याचे ॲग्रीमेंट आहे? आहे. मग त्याला हा माल तुम्ही कुठे पाठवायला सांगितलं होतं? कुठल्या प्रत्येक गावासाठी? दुकानदाराकडे कुठल्या दुकानदारांसाठी? ते परमिट प्रमाणे दुकानदार आहेत ते. नाही, पण तुम्ही माहिती घेतली असेल ना, कुठे पाठवायला सांगितलं? सुपेको ते परमिट येते ना, परमिटावरील नाव ज्यांची दुकानदारांची नाव आहेत प्रत्येक परमिटावर दिलेले आहेत. एस.एन. कर्डिले जुन्नर. एस.एन. कर्डिले जुन्नर. मग जुन्नरचा माल इकडे येतो याविषयी काय माहिती? वाहतूक ही त्याच्या ठेकेदार असल्यामुळे त्यांनी आणलाय सर. दुसरं नाव कुठलं आहे? गणेश महिला बचत गट आरवी. मग आरवीचा माल इकडे येतो याविषयी काय माहिती? नाही सांगता येत. साहेब, याच्यामध्ये पूर्वीपासून रॅकेट आहे असं बोललं जातं, याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, काय कल्पना. तुम्हाला याची काहीच माहित काही नाही? माहित नाही. तुम्ही रेशन दुकानदारांकडनं 300 रुपये जास्त घेतात असं दुकानदारांचा डायरेक्ट तुमच्यावर आरोप होतोय, याविषयी तुम्हाला काय सांगाल? नाही, काय बोलतात सांगता येणार. हा माल जुन्नर तहसील कचेरीमधलाच आहे हे तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे. साधारण किती टन हा माल असेल? नाही सांगता येत अंदाजे. बरं, याच्यामध्ये काय काय आहे? गहू, गहू आणि तांदूळ, तांदूळ. साखर काय आहे? गहू आणि तांदूळ. गहू आणि तांदूळच आहे. किती किलो हे तुम्हाला माहित नाही? नाही सांगता. हा माल जुन्नर तहसील कचेरीचाच आहे हे तुम्ही मान्य करताय? हो. ठीक आहे, धन्यवाद साहेब. तुम्ही या गाडीचे ड्रायव्हर आहात? दुसरं गाडी असतो पण आज ही गाडी आणली. आज तुम्ही ही गाडी चालवता? हा, ही गाडी आता माल कुठे घेऊन चालले होते? इथं आणलं. इथं म्हणजे कुठं? इथं ओढवलं. खानापूरला तुम्हाला मला नाही सांगितलं कोणी? शेटने आम्ही. शेटचं नाव काय? सलीम सय्यद. सलीम सय्यद. तुम्ही नेहमी इकडे माल आणता? नाही ना, मी शिरूरचा. मी आता 2-4 दिवस झाले इथं ही गावात. गाडी तुम्हाला पहिल्यांदा पाठवलंय? हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 असे 23 गहू. इकडे तांदूळ. 1 2 3 4 5 6 7 मधील पुरवठा विभागाचं धान्य मोठ्या प्रमाणात आज खानापूर येथे पकडण्यात आलं आहे. आपला आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना याबाबतची माहिती समजल्यावर त्यांनी तातडीनं ही माहिती जुन्नरचे तहसीलदार आशा होळकर व जुन्नरचे PI
कैलास घोडके यांना सांगितली. दोन्हीही पथकं या ठिकाणी दाखल झालेली आहेत. सुमारे 5,000 रिकामे बारदान या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर 2 ते 2.5 टन तांदूळ आणि गहू या ठिकाणी पकडलेले आहेत. हे मोठं रॅकेट आहे. गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे. या प्रकाराचं सत्य शोधण्याचा प्रयत्न आपल्या आवाजचा आहे. आपल्यासोबत आहेत महसूल विभागाचे निवासी तहसीलदार अजित कोराडे. यांच्याकडनं हे आपण प्रकरण नेमकं काय आहे, याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे. जी ट्रक या मालाची वाहतूक करते, ती ट्रक नेहमीच या ठिकाणी मालाची ने-आण करते. या ठिकाणी वजन काटाही आहे. म्हणजे गेले काही वर्ष हे रॅकेट सुरू असण्याची दाट शक्यता आहे. याच्या पाठीमागे कोणी मोठा भोका आहे का, ही शक्यता आहे. आपल्या आवाजचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे की जनतेला सत्य कळावं, सत्याची कास, सत्याची बाजू घेण्याचा प्रयत्न आपला आवाजचा आहे. अनेकदा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाला आहे, मात्र आपण हे प्रकरण दडपणार नाही, कोणाला दडपूनही देणार नाही. या प्रकरणाचं सत्य शोधण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या आवाजने हे प्रकरण उघड केल्याबद्दल अनेकांचे आपल्याला फोन आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे रॅकेट उघड झालेलं आहे, याबाबतची माहिती आपण जाणून घेत आहोत नायब निवासी तहसीलदार अजित कोराडे यांच्याकडे. श्री एस.एन. कर्डिले जुन्नर हे आपले रेशन दुकानदार आहेत आणि गोडाऊन. सर, हे रेशन दुकानदार कुठे आहे? जुन्नरमध्ये आहेत का कुठे आहेत? हे खानापूरचं आहे दुकान. खानापूरचं दुकान गावामध्ये आहे. हे त्यांचं गोडाऊन आहे का? आता त्यांचं गोडाऊन तपासलं असता त्यांचं आरवीचं काही माल भरलेला आहे ह्या गाडीमध्ये आहे आणि काही जुन्नरचा, असं दोन माल एकत्र भरलेले आहे. नाही साहेब, ट्रकवाल्याला तुम्ही माल दिला होता आरवीसाठी आणि खानापूरसाठी, मात्र सगळा माल या ठिकाणी खाली होतोय. जर खानापूरच्या दुकानदाराचा माल कमी होता तर सगळा माल इथं खाली कसा होतो आणि ट्रकवाला या ठिकाणी खाली कसा करतो? नाही, आता ह्या दुकानाचा माल यांनी इथं सेपरेट खाली करणं अपेक्षित होतं आणि आरवीचा माल आरवीला न्यायला पाहिजे होता. मीनवाईल मॅडमनी ज्यावेळी गाडी यांची पकडली त्यावेळी हा मालाचं गोडाऊन कुठे आहे म्हणून गोडाऊनची चौकशी. ही ट्रक तहसीलदार आशा होळकर यांनी पकडली? हो, तहसीलदारमार्फतच कारवाई झालेली आहे आणि त्याबरोबर आमचे SI आहेत आणि आमची टीमही आहे. आणि त्यानंतर मॅडमनी लगेच पोलीस स्टेशनलाही फोन केलेला आहे आणि त्यांचं आमचं पथक एकत्र या गोडाऊनवर आलेलं आहे. मीनवाहिले गोडाऊनचे कट्टे मोजलेले आहेत. ते एकूण तांदळाचे 94 कट्टे गोडाऊनमध्ये व 23 कट्टे गहू हा गोडाऊनमध्ये मिळालेला आहे. आणि ट्रकमधला जो माल आहे तो माल असाच ट्रकसह तहसील ऑफिसला घेऊन जाणार आहोत. हा माल आमच्या ताब्यात घेऊन ट्रक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार आहोत आणि त्यानंतर केलेल्या पंचनाम्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जागा मालकावर या सगळ्यांवर कारवाई करणार? कारवाई काय होणार आहे सर, या कारवाई संदर्भात तुम्ही जनतेला काय सांगाल? यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे आणि चौकशी करून कडक शिक्षा देऊन दुकानदारांवर कारवाई करून लायसन रद्द करून आणि मोठीत मोठी शिक्षा द्यायचा प्रयत्न केला जाणार. आपल्या आवाजने हे भांडाफोड केल्यानंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला असून या ठिकाणी सगळेच अधिकारी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. मात्र हे प्रकरण आजचं नाही, हे काही वर्षापासून सुरू आहे. आपल्याला काही दिवस काही वेळ वाट पाहावी लागणार आहे की नक्की कारवाई काय होतंय. आपलंही या प्रकरणाकडं बारीक लक्ष असणार आहे. सुरेश वाणी, आपला आवाज, खानापूर. आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी पोलीस स्टेशनला सांगताच काही मिनिटांमध्येच पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांनी या ठिकाणी आल्यानंतर काय पाहिलं आणि ते काय सांगतात याविषयी आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल आपण? दुपारी 2:30 वाजल्या दरम्यान आम्ही PI घोडके साहेब जुन्नर पोलीस ठाण्यात असताना आपला आवाजचे संपादक अतुल परदेशी यांचा फोन आला व त्यांनी कळवले की खानापूर येथील शिवनेरी कॉलेजजवळ अवैधरित्या गहू व तांदूळ यांचा टेम्पो पकडलेला आहे अशी माहिती आम्ही लागलीच घोडके साहेब व आम्ही स्वतः तसेच स्टाफ येथे येऊन खात्री केली असता सदरचा माल जुन्नर तहसीलच्या गोडाऊनमधून आणलेला होता असे समजले. त्यानंतर लागलीच आम्ही तहसीलदार मॅडम व त्यांचा स्टाफ यांना बोलून घेऊन सदर मालाची खात्री केली असता सदरचा माला जुन्नर गोडाऊन येथून म्हणजे बाहेर पडलेला आहे असे समजले. त्याबाबत अधिक माहिती घेऊन पंचनामा करून पुढील कारवाई करत आहोत.
या ठिकाणी पकडलेला माल जुन्नर येथील तहसील कचेरीमध्ये ठेवला जाणार असला तरी रिकाम्या पोत्यांनाही पाय फुटू शकतात, ह्या धान्यालाही पाय फुटू शकतात, कदाचित धान्य बदललं जाऊ शकतं, काहीही घडू शकतं. आपला प्रयत्न प्रामाणिकपणे असणार आहे की सत्य जनतेला सांगण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. या ठिकाणी झालेली प्रक्रिया, या ठिकाणी होत असलेलं महसूल विभागाचं काम चांगल्या प्रकारे होते असते सांगत असले तरी कदाचित यानंतर असं काही घडलंच नाही, असंही होऊ शकतं. धन्यवाद. चारही बाजू आपण त्याच्यात शिल्लक करू आता. पण जर काही माणूस ठेवता आला डिपार्टमेंटचा ते करू ना आता. ठीक आहे, धन्यवाद. पडलं ना भैयांच्या गाडीत आहे बघ. ज्या सर्वसामान्यांकडे रेशनिंगचे कार्ड असतात, मात्र त्या सर्वसामान्यांना कार्ड दाखवूनही बराच वेळा त्या तारखेला त्यांना अपेक्षित असणारं त्या ठिकाणी रेशनिंग मिळत नाही. मग हे रेशनिंग जातं कुठं? तर हे रेशनिंग काळ्या बाजारात जातं आणि या सर्वसामान्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं हे संपूर्ण रेशनिंगचं राकेट काम करतं. आणि यावरतीच आपल्या आजची बारीक नजर आहे. आज हा संपूर्ण घटनाक्रम आम्ही आपणास दाखवला आहे. निश्चितच यावरती कारवाई होण्याची अपेक्षा आहे. याबद्दल आम्ही या विभागाचे जे मंत्री आहेत आणि जे पालकमंत्री आहेत गिरीश बापट यांचं या ठिकाणी म्हणणं घेणार आहोत. आपण पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.